नमस्कार. एंट्री पाहिजे या एंट्रीच्या निमित्ते चाललेला हा कार्यक्रम. अर्थात सगळ्यांची एंट्री झाले, सगळ्यांनी बसून घ्यायचे. ते आसन व्यवस्था केलेली आहे, खुर्च्यांची सोय केलेली आहे. तर सगळ्या स्पर्धक महिला आहेत, त्यांनी बसून घ्यायचं. इकडे नवीन आलेलं खगडे सर यांचं इथं औक्षण होत आहे. अर्थात श्री शिव प्रतिष्ठान झालकण आयोजित खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून लाभलेले सन्मान्य हरवडे सर, ज्यांचा उत्कृष्ट काव्यलेखन, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे असे हरवडे सर आज आपल्याला लाभलेले आहेत ते निवेदक म्हणून. त्यामुळे या खेळाला रंगत येणार आहे, मजा येणार आहे. कोणीही कुठेही जाऊ नका आणि या स्पर्धकांना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे, कारण सगळे स्पर्धक आपलेच आहेत. तर जबरदस्त कार्यक्रमाचं आयोजन पाहतोय आपण शिवप्रतिष्ठान झारखंडच्या माध्यमातून. तिथे सरांचं औक्षण होतंय आणि आता थोड्याच वेळात जी स्पर्धेची आपण आतुरता आहे स्पर्धा आता थोड्या वेळात चालू होणार आहे. सगळ्यांनी तयार राहायचं आहे, स्पर्धकांनी तयार राहायचं आहे, प्रेक्षकांनी तयार राहायचं आहे आणि सगळ्यांनी थांबायचं आहे. कुठेही न हा कार्यक्रम आपल्या निवेदन करण्यासाठी आपण ही स्पर्धा पार पाडणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू नमः. खऱ्या अर्थाने आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या महान पुरुषाच्या कर्तृत्वाने झळकत आहे. आजचा हा मोठा सण, मोठा उत्सव फक्त झारखंडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा जो सण साजरा होतोय तो सण म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आपण ज्यांचे भक्त आहोत, ज्यांचे आपण विचार आपल्या कृतीतून आणण्याचा प्रयत्न दररोज करतोय. खऱ्या अर्थाने सर्व मंदिरांवर जी कळस दिसत आहेत, आमच्या महिला भगिनींच्या कपाळावर कुंकू दिसतोय आणि स्त्री ही माता समान ही शिकवण ज्यांनी दिली, चुकीला माफी नाही, व्यसन अजिबात कुठेही माझ्या राज्यामध्ये दिसता कामा व्हावे ही श्रींची इच्छा. राजमाता जिजाऊंचं हे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते आम्हा सर्वांचे आदर्शवत राजे राजे श्री शिवछत्रपती यांची आज शिवजयंती. म्हणजे आज या पृथ्वी तलावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक विचार जन्मला. व्यक्ती जन्मला नाही तर विचार जन्मला आणि तो विचार आज आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून सर्वांना मी विनंती करतोय, एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. आवाज कमी येतोय. हर हर महादेव, महादेव, महादेव. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. शेवटपर्यंत हाच आवाज राहील असा एक विश्वास या ठिकाणी करतोय. आणि माझे माता पिता गुरुवर्य ज्यांच्यामुळे आज मी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. अल्पसा प्रयत्न असणार आहे, मनोरंजन हा महत्वाचा उद्देश असणार आहे. माझा आणि तुमचाही तोच असेल अशी एक आशा बाळगतोय. गतवर्षी आपण दिलेला प्रेम, ठेवलेला विश्वास, कारण फार कमी ठिकाणी दोनदा मी जातो मात्र पुन्हा दुसऱ्यांदा मलाच बोलवलं, त्याबद्दल मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला मनस्वी मनापासून धन्यवाद देतोय. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान झारखंडने
तुम्हा महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर पुन्हा या वर्षी आयोजन केलंय, म्हणून सगळ्या स्पर्धक महिला भगिनींना विनंती करतोय, एकदा श्री शिवप्रतिष्ठान झारखंड साठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवायच्या. टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. श्री शिवप्रतिष्ठान झारखंड साठी टाळ्या आहेत. धन्यवाद. छान. या वर्षीचा उत्सव चांगला आहे, जेवण चांगलं दिलेलं दिसतंय. नारी शक्तीचा सन्मान केला जाणार आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. गत वर्षीच्या ज्या विजेत्या होत्या त्याच्यामध्ये आता कोण आलेले आहेत आज या ठिकाणी? जरा उभं राहायचं आहे. उभं राहा प्लीज. प्लीज समोर या ताई. ताई समोर या. हा मग या समोर या. टॉप 5 गेल्या वर्षी होत्या त्या टॉप 5 आहे. या ठिकाणी या. यस. 1 2 3 4 5 अशा राहा. या 5 जणी गत वर्षीच्या विजेत्या आहेत. या 5 जणींनी मला पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं ते तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही म्हणाल मला कळलं कसं काय, ते बघा आता त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला समजेल. मला बघितल्यानंतर त्यांना इतकं बरं वाटलं, गेल्या वर्षीचेच आले म्हणजे यंदा पण आम्हीच जिंकणार. आणि ज्या बसल्यात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं अरे हेच आले म्हणजे हारणार यंदा पण. पण पाहूया. या ठिकाणी आव्हान आहे, नशिबाचा भाग आहे, कर्तृत्वाचा खेळ आहे. हिम्मत न हारणारे आपण आहोत. राजांची आज जयंती आहे. राजांनी सुद्धा सेनापतींना नेहमी सांगायचे लढाई हरू नका, आणि जरी हारलात तरी अशा हारा की शत्रूला जिंकण्याचा आनंद नाही झाला पाहिजे. म्हणून तुम्ही अशा खेळा की कदाचित मी हारेल पण जिंकणाऱ्याला पण वाटलं पाहिजे दम काढला तुझा. असो या ठिकाणी 5 जणींकडे वळतोय. गत वर्षीच्या विजेत्या होतात. या वर्षी ताई काय वाटतं, या वर्षी तुम्ही पैठणी विजेत्या होणार? आज झाली. ह्या सगळ्यांचा बीपी नॉर्मल झाला लगेच. बरं झालं म्हणजे एक पत्ता कट झाला. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, खेळायची मजा घेणार फक्त, हे महत्वाचं आहे. ताई 3 नंबरला तुम्ही राहिले होतात. थोड्यासाठी पैठणी हुकली होती. या वर्षी काय ठरव? मी नक्कीच प्रयत्न करेन. अरे वा. इथे बीपी हाय आमचा झालाय. 2 कटल्या जरा बरं वाटलं होतं. तिसरीचं उत्तर ऐकल्यानंतर पाहूया. नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करेन. बरं, यासाठी काही वेगळी तयारी, मिस्टरांशी चर्चा, मैत्रिणीशी चर्चा, युट्यूबचे काही व्हिडिओ नाही पाहिलेत तुम्ही? राई माझं मत आहे की माझं सर्वांना या पैठणीचा मान मिळाला पाहिजे. अरे वा. सर्वांना मिळाला पाहिजे. बघा मिळणारा एकीला, पण मन केवढं मोठं आहे बघा. सर्वांना मिळाला पाहिजे. एका बाजूने एकीने पदर धरायचा, दुसरीने दुसऱ्या बाजूने पदर धरायचा. असू दे. चला, ही सुद्धा वाटणी काय वाईट नाही आहे. असो, तुमचं 5 जणींचं पुन्हा एकदा स्वागत आणि शुभेच्छा करा. माझ्यासाठी सगळ्यासारखे आपण बसून घ्यायचं आहे. चला, आपण 2 मिनिटं देणार आहोत फक्त, कारण उखाण्याने सुरुवात करणार आहोत आपण. मात्र फक्त 2 ते 3 जणींचे उखाणे घेणार आहोत आपण. माझे नाव वैष्णवी वसंत चौके. माझं नाव वैष्णवी वसंत चौके. छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा राजा गादीवर बसावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा राजा गादीवर बसावा आणि वसंतरावांचे नाव घेते तर मला जन्मोजन्मी मिळावा. वसंतरावांसाठी टाळ्या होऊ द्या. कुठे ती कटकट कसले नशिबात मिळाले असे म्हणणाऱ्या महिला, आणि आज या म्हणणाऱ्या की आम्हाला हाच मिळावा, म्हणजे वसंतराव किती नशिबवान आहेत. नक्कीच. छान. अजून काश्मीरा प्रितेश जाऊके. सौभाग्याचं लेणं म्हणजे काचेचे चुडे. प्रितेश रावांचं नाव घेते गणराया पुढे. छान सुंदर नाव घेतलेलं आहे गणरायाचं भक्त, आणि त्याच्यातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. चला आणखीन एक फक्त नाव घेतो आपण. फक्त एक. चला या. नमस्कार, माझं नाव गायत्री अक्षय कदम. हार घेतला, पाटल्या घेतला राणी हार. खुशी घेतली, चिंचपेटी घेतला लक्ष्मी हार. अंगठी घेतली, मनगट घेतली, बाजूबंद आणि तोडे. सोन्या चांदीचे घेऊन झाले म्हणून हिऱ्याचे घेतले थोडे. पायी जोडवी जोड मासोळ्या, पैंजण घेतले पायी. छल्ला मेखला घेतला, आता राहिले नाही काही.
झाली खरेदी, आता करते मी नटापटा. अगं बाई, घाई घाईत तर घ्यायचंच राहिला बिंदी आणि कमरपट्टा. बाजारात गेले आणि तोही घेतला. झाली खरेदी म्हणून हसत होते गाली. तितक्यात अक्षयराव म्हणतात कसे, अगं गायत्री उठ, सकाळ झाली. कुठला दागिना राहिला नाही मला असं वाटतं. आणि एकच मिनिट ताई, आणि मला असं वाटलं एवढे दागिने लक्षात राहिले, मिस्टर लक्षात राहतात की नाही, पण नशीब सकाळ झाली खरं. माझं नाव तपस्वी मंदार जाधव. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या धन्य त्या जिजाऊ माता. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या धन्य त्या जिजाऊ माता. मंदाररावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाकरता. मस्त छान. सगळ्या महिला भगिनींनी या ठिकाणी ज्यांनी जे नावं घेतली त्यांना धन्यवाद देतोय. आपण आज सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. उर्वरित जणींना या ठिकाणी थोडंसं आम्ही नाराज करतोय, मात्र कदाचित संधी मिळाली तर आपण पुढच्या खेळाच्या भागामध्ये घेणार आहोत. आता मात्र आपण प्रत्यक्षात खेळाला सुरुवात करतोय. 43 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. याही वर्षी आयोजकांनी 5 बक्षिसं म्हणजे टॉप 5 ही बक्षिसं दिली जाणार आहेत शेवटी अंतिम राहणाऱ्या 5 जणींसाठी. या ठिकाणी पहिली फेरी, जनरली पहिल्या फेरीमध्ये बरेचसे स्पर्धक बाद होतात, म्हणून मी पहिली फेरी अतिशय सोपी घेतोय आणि कमी स्पर्धक बाद करणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये मात्र मी बरेचसे स्पर्धक बाद करणार आहे, म्हणून तुम्हाला संधी आहे. मुलांनो, शक्यतो मध्ये येऊ नका, एकतर कुठेतरी बसा. नाही असू द्या, ज्यांची मुलं आहेत त्यांनी त्यांच्या जवळ त्याला बसायला घ्या, फक्त मध्ये फिरून देऊ नका. या ठिकाणी पहिली फेरी आपण घेतोय. 43 स्पर्धक आहेत, त्यातले 8 स्पर्धक फक्त बाद होणार आहेत. पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये 35 स्पर्धक जातील, 8 स्पर्धक बाद होणार आहेत. आलं लक्षात? हा, आता फेरी काय आहे ती बघा. बॉल पासिंग आहे. तुम्हाला या ठिकाणी आता सर्कल मध्ये उभं केलं जाईल. अतिशय सोपी फेरी आहे, जेणेकरून तुम्ही शक्यतो बाद होऊ नये. म्युझिक चालू होईल, म्युझिक बंद झाली की जिच्या हातामध्ये बॉल असेल ती बाद, जिच्या हातामध्ये बॉल असेल ती बाद. अगदीच तुम्ही जर खूपच भांडणं करायला लागल्या तर आपण लगेच ही फेरी बंद करून दुसरी फेरी घेऊ, पण शक्यतो प्रामाणिकपणे बाद बाजूला झाल्या तर बरं होईल. आलं लक्षात? कळलं? ठीक आहे, चला पूर्ण सर्कल करा. गोल होणार नाही आहे, अंडाकृती केला तरी चालेल, पण उभ्या राहा लवकर. चला, फास्ट केला तर तुमचा फायदा आहे, फास्ट केला तर तुमचा फायदा आहे. ठेवू नका तो चेंडू, नाही तो बॉम्ब आहे, बॉम्ब ठेवू नका. चला लवकर प्लीज, फास्ट फास्ट घ्या, फास्ट. इकडे तिकडे बघू नका अजिबात. फास्ट घ्या, फास्ट घ्या. अरे या ठिकाणी आमचे पिसाळ सर म्हणाले गाडीची वेळ झालेली आहे, जायचंय आम्हाला. या ठिकाणी बसून राहायचं आपण, नंतर आपण देतो त्यांना बक्षीस. म्युझिक सिस्टम स्टार्ट. जोरात, फास्ट फास्ट. 8 बाद वर्षात आपल्याला 2 बाद झाले. आणि बोलण्याप्रमाणे झालं. याही वर्षी मला नाही मिळाले तरी चालेल, माझं पोट भरलंय. तेव्हा बोलल्या होत्या, बॉल टाकताना वाटलं होतं नाही पाहिजे मला, पण काय अखेर ठीक आहे. चला, गेल्या वर्षीच्या पैठणी विजेत्या ब्यायलगली पहिल्या राऊंड मध्ये बाद होत आहेत. ठीक आहे, नशिबाचा भाग आहे, खेळ आहे. चला स्टार्ट. लवकर लवकर, चलो फास्ट फास्ट.
घ्या फास्ट घ्या. फास्ट घेतला तर तुमचा फायदा आहे. फास्ट घ्या. पासिंग फास्ट झाली पाहिजे. पासिंग फास्ट होऊ द्या. फास्ट घ्या. थांबू नका. फास्ट घ्या. हॅलो. अगदी काही जणी महिला भगिनी मी बघतोय रडणारं बाळ कसं जा रे तिकडे अशा पद्धतीने केलं जात आहे. ही एक मजा आहे. काय बरोबर बरोबर लावा. नंबर 2 बाद होतोय. साऊंड सिस्टीम साऊंड चालू केल्यानंतर म्युझिक चालू केल्यानंतर आवाज जोरात ठेवा आणि बंद करताना लगेच झटकन बंद करा. स्लो वगैरे नको. लगेच स्टार्ट. स्टार्ट. मी म्हणून म्हटलं अगदी सेकंदाचं आहे बघा. जे राहिले त्यांच्यासाठी सांगतो, जे गेले त्या बॅडला तुम्हाला सांगतोय अगदी सेकंदावर आहे. तुम्ही थोडं जरी डिले केला तरी उगाच बॅडला आउट व्हाल तुम्ही. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या ठिकाणी तुम्ही लगेच जायचं आहे. अजून 2 स्पर्धा पार होणार आहेत. हॅलो. किती झाले बाद बघा. संख्येत आपल्याला 8 पाहिजे. किती झाले? 7. पहिल्या राऊंड मध्ये फक्त आता एक स्पर्धक बाद होणार आहे. इकडे एक ताई बोलतात गेला एकदाचा माझ्याकडे. आता काय एवढ्या ध्यानाला एवढ्या जडी आणि मग जवळ आल्यानंतर अरे आला पण लगेच. अशी मजा आहे. काही जणी चेंडू दुसरी देईल याची वाट बघतायत. काही जणी हिसकावून घेत आहेत. पहिला दे आणि तिकडे जाऊ दे एकदाचा. ठीक आहे. स्टार्ट. शेवटचा स्पर्धा बाद होण्यासाठी ही फेरी. फाय घ्या. शेवटचा एकच स्पर्धा बाद होणार आहे फक्त. बाद झालेली स्पर्धा तुम्हाला उभारा घ्यायचा असेल तर संधी आहे. बाद झालेली स्पर्धा नंबर 38 बाद झालेला आहे. बाकीच्यांनी आपण बसायचं आहे. चला या 8 जणी समोर या. 8 जणी समोर या. बरं ताई काय झालं नक्की झालं काय त्या क्षणाला? बाद कशा काय झाल्या काय झालं नाही भाई. अलीकडची जी काय तुम्ही देताना उशीर झाला तर तुमच्याकडून झटकन माईक असं किसान मॅडम या ठिकाणी यावर्षी पैठणी घेऊनच जाणार या इराद्याने आलेला असताना पहिल्या फेरीमध्ये नक्की काय झालं की वाटलं नव्हतं बाद होईल पण बाद झालं. काय झालं ना?
या ठिकाणी मॅडम मगाशी बोलल्या होत्या की पैठणी मला एकदा मिळालेली आहे, मी भरपूर खुश आहे, कोणाला तरी मिळावी. असं असलं तरी मनातून थोडंसं वाटतं की बाद व्हावं, पण पहिल्या फेरीमध्ये नाही. पैठणी नाही मिळाली तरी चालेल, पण पहिल्या फेरीमध्ये बाद. काय ह्या फेरीबद्दल, फेरी कशी वाटली, मग फेरी जर चांगली होती तर मग बाद कसं काय झालं? पण नक्की बात कशा झाली? गाण्याचा आवाज कमी जास्त त्याच्यामुळे ठीक आहे. वाचकणे थोडस या ठिकाणी बरं, तुमच्यापैकी कोण उखाणं घेणार आहे ज्यांनी घेतला नाही मगाशी? असं कोण घेतं? माझे नाव समीक्षा संजय पिसाळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. संजय रावांचं नाव घेते. सर्वांना जय महाराष्ट्र. मस्त आहे, छान. अजून कोण घेणार आहे? कोण घेतोय? अजून घेतोय? चला या ठिकाणी कांचनताई या इकडे जरा, यांना बक्षीस देण्यासाठी या. कांचन श्रीधर थळे यांना विनंती, आपण यांना बक्षीस द्यायच्या. प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस आहे. बाद झालेल्या स्पर्धकाला आपण बक्षीस देऊन सन्मानाने त्यांना आपण या स्पर्धेतून त्यांना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायला पाठवतो. या या. काही बक्षीस दिल्यानंतर काही महिला भगिनींना वाटतंय की खोबऱ्याची वाटी आहे की काय. एकदा पुढच्या फेरीत गेलेल्या स्पर्धकांनी तुमच्या या महिला भगिनींसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा, त्यांना निरोप देऊया आपण या खेळासाठी. मात्र अतिशय चांगल्या खेळात आमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. धन्यवाद देतो या ठिकाणी आणि वळतोय दुसऱ्या फेरीकडे. फेरी काय आहे ती? फुगा आणि ग्लास घ्या. ते देईपर्यंत तुम्ही फक्त ऐका, तुम्ही माझ्याकडे ऐका. काय आहे तो बघा, फेरी काय आहे. इथे ग्लास ठेवले जाते टेबलवर. नंतर मी डबल रिपीट करणार आहे, मला समजलं नाही काय नाही, तिकडे चर्चा चालू आहे, त्या गप्पा मारते. कालच्या सिरियल बद्दल सांगत राहिलं त्यांचं. तर इथं टेबलवर संकेत टेबल आला सांगा. टेबलवर या ठिकाणी ग्लास ठेवले जातील, फुगे ठेवले जातील, ग्लास ठेवले जातील, फुगे ठेवले जातील. तुम्ही फुगा फुगवायचा, त्या ग्लासामध्ये फुगा गेला पाहिजे. मी वाटल्यास तुम्हाला डेमो दाखवणार आहे, मी स्वतः डेमो दाखवणार आहे तुम्हाला, फक्त तुम्ही ऐका. आणि तो ग्लास